बऱ्याचदा असं होतं की एखाद्या व्यक्तीला थायरॉइड झाला तर त्याला आयुष्यभर औषध घेणं आवश्यक असतं असं बोललं जातं. मात्र आयुर्वेदात ह्याबद्दल काही असे उपाय आहेत का की काही ठराविक काळापुरतं तुम्ही औषध घ्या, थायरॉइड तुमचा बरा होईल, त्याचबरोबर डाएट सांभाळा, व्यायाम करा, योग्य सगळं हे केलं तर नक्कीच थायरॉइड पूर्णतः जाऊ शकतो? हा प्रश्न थोडासा ट्रिकी आहे आणि तितकाच महत्वाचा आहे. बेसिकली एखाद्या पेशंटला आपण जास्त फोकस थोडासा हायपोथायरॉइडच्या कंडिशनवरती करूया, कारण आताची लोकसंख्येमध्ये 80% हे फक्त हायपोथायरॉइडचे पेशंट आहेत, 20% फक्त हायपरथायरॉइडचे आहेत. त्यामुळे आपण हायपोविषयी सुरुवातीला बोलूया. एखाद्या व्यक्तीला ज्यावेळेला हायपोथायरॉइड होतो त्यावेळेला एक स्पेसिफिक वर्ड वापरला जातो, इट्स अन अंडर ऍक्टिव्ह ग्लँड, म्हणजे कमी प्रमाणात काम करणारी ग्लँड आहे ती ग्लँड काम करत नाहीये अशातला प्रकार नाहीये. ठीक, जर ती थोड्या प्रमाणात काम करतेय तर ऑब्व्हियसली तिला जर अजून थोडीशी चालना दिली तर ती जास्त काम करू शकते. सगळ्यात महत्वाची गोष्ट की ज्यावेळेला थायरॉइडचा पेशंट डायग्नोज होतो त्यावेळेला जे रिपोर्ट्स दिसतात, 90% पेशंट्समध्ये जे रिपोर्ट्स असतात त्याच्यामध्ये TSH वाढलेला असतो आणि T3 T4 कमी झालेला असतो. खरं तर आपल्या ज्यावेळेला रिपोर्ट करतो त्यावेळेला T3 आणि T4 सुद्धा नॉर्मलच दिसतात. म्हणजे कमी झालेल्या T3 T4 ला मॅनेज करण्यासाठी TSHचं वरून येणारं प्रमाण वाढतं, ते T3 T4 ला नॉर्मल करतं आणि म्हणून पेशंट आपल्याला T3 आणि T4 नॉर्मल दिसत असतात. आता ही जर परिस्थिती असेल तर कुठलंही बाहेरचं औषध न खाता आपलं स्वतःचं शरीर स्वतःच्या शरीराला पुन्हा व्यवस्थित करू शकतं. अशी जर गंमत होत असेल शरीरामध्ये तर त्याच शरीरामध्ये थोडंसं त्या ग्लँडला अजून ताकद देणारी औषधं जर आपण वापरली तर ती ग्लँड पुन्हा चांगल्या पद्धतीनं काम करू शकते, हे नक्की आहे. आपण इन जनरल आपण समाजामध्ये 4 उदाहरणं ज्या वेळेला बघतो. एखाद्या व्यक्तीला कावीळ झाली की भारतातला कुठलाही डॉक्टर असू देत तो त्याला एक औषध लिहून देतो, ते म्हणजे LIV52. हे LIV52 औषध नाव घेण्याचं कारण फक्त एवढंच की हे फार सगळ्यांना माहिती असलेलं नाव आहे. ह्या औषधाचा इम्पॅक्ट काय होतं तर ते लिव्हरला स्ट्रेंथन करतं, ताकद देतं, क्षमता वाढवतं. म्हणजे काय तर आयुर्वेदिक औषधं जी आहेत ती ऑलरेडी दे आर वेल नोन टू गिव्ह स्ट्रेंथ टू एव्हरी ऑर्गन. म्हणजे ज्यावेळेला एखाद्या अवयवाला ताकद देण्याची वेळ येते त्यावेळेला आयुर्वेदाशिवाय पर्याय नाहीये. तोच त्याच्यामधला हा जो भावार्थ आहे तोच आम्ही फक्त या ट्रीटमेंटमध्ये वापरलेला, म्हणजे आम्ही फारसं वेगळं काही केलेलं नाहीये. बऱ्याच वेळेला असंही म्हटलं जातं, म्हणजे आमच्याकडे पेशंट येतात त्यांचं म्हणणं असं असतं की डॉक्टर आयुर्वेदामध्ये थायरॉइडला ट्रीटमेंट आहे का? तर फार मोठा गैरसमज आहे माणसांमध्ये. खरं तर 5000 वर्षापूर्वी गलगंड नावाचा आजार सांगून ठेवलेला आहे आयुर्वेदामध्ये आणि तो आजार अजून सुद्धा बघायला मिळतो. गळ्याचा आकार वाढलेला आपल्याला बघायला मिळतो आणि हो, तो थायरॉइडची सूज आहे हे तर नक्की आहे. अशा परिस्थितीमध्ये आयुर्वेदानं त्यावेळेला सांगून ठेवलेली औषधं फक्त थोडंसं त्याच्यामध्ये युक्ती प्रमाणे जे आहे ते वापरून त्याच्यामध्ये थोडेसे चेंजेस करून वापर